मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला। घाटकोपरमधल्या अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला आणि ही दुर्घटना घडली। पहाटे 4च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते। 2 ते 3 घरांवर ही दरड कोसळली। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये 2 चिमुकल्यांचा समावेश आहे, तर बेपत्ता झालेल्या 4घांचा शोध सुरू आहे। तर घाटकोपरमध्ये आज पहाटे ही दुर्घटना घडलेली आहे। दरड धोकादायक होती, त्या संदर्भातल्या नोटिसा सुद्धा बजावल्या गेल्या होत्या, मात्र तरी सुद्धा तिथून लोक गेले नाहीत आणि ही दुर्घटना आज घडल्यानंतर यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे। तर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। घाटकोपरमधल्या अशोकनगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे। या घटनाच्या अनेक कारणं आहेत। डोंगरी भागाच्या जवळ रहिवासी आहेत, त्या रहिवाशांशी बोलल्यानंतर लोकांनी सांगितलं की आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची कधी नोटीससुद्धा दिलेली नाही आहे। वरती डोंगरावर झाड होता मोठा मोठा, ते झाडसुद्धा काढण्यात आला नाही आहे। पावसाच्या अगोदर जर झाड काढला असता तर कमीत कमी ही घटना घडली नसती, अशी अनेक प्रकारची तक्रार लोकांची स्थानिक रहिवाशांची आहे। मी जे NDRF टीमचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून जी माहिती घेतली ते आतापर्यंत 7 लोक, त्याच्यामध्ये 7 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि 2-3 लोक अस्पतालात जखमी आहेत, अशी प्रकारची परिस्थिती आहे। नागरिक सुविधाचा अभाव आहे आणि त्या डोंगरी भागामध्ये प्रोव्हिजन आहे की प्रत्येक जे स्लम आहेत मुंबईमध्ये, डोंगर आहेत, डोंगरच्या आजूबाजूमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून संरक्षण भीत बांधण्याचा प्रोव्हिजन आहे आणि म्हाडांनी इथे या विभागामध्ये भीतच बांधलेली नाही आहे। तर प्रश्न निर्माण होतोय की संरक्षण भीतचा जो फंड येतोय म्हाडातर्फे हजारो कोटी, ते जातोय कुठे? ह्या मोठा भ्रष्टाचाराचा विषय आहे। आम्हाला या विषयावर राजकारण करायचं नाही आहे, परंतु हजारो कोटी रुपये जे डोंगरी भागामध्ये संरक्षण भीत बांधण्यासाठी येतोय, म्हाडातर्फे या विभागामध्ये संरक्षण भीत का बांधण्यात आली नाही आहे, म्हणून ही एवढी मोठी घटना घडली।